ओव्हर थिंकिंग थांबवण्यासाठी 60 सेकंद पुरेसे आहेत का? हो, पण योग्य पद्धतीने केले तरच. जर तुमचा मेंदू सतत धावत असेल, रात्री झोप लागत नसेल, भविष्यातील कल्पनांना भीती वाटत असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्याला नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी ओव्हर थिंकिंग होत असते. तर ओव्हर थिंकिंग म्हणजे काय? तर ओव्हर थिंकिंग म्हणजे जास्त विचार करणं नाही, तर तो विचारांच्या वरती कंट्रोल नसणं असं आहे. घडलेली एक छोटी गोष्ट आणि मेंदू तयार करतो तर 50 अशा शक्यता. तो रिप्लाय का देत नाहीये, मी चुकीचं काय बोललो का, इंटरव्ह्यू असं विचारलं तर माझ्याबद्दल एखादी व्यक्ती काय विचार करत असेल, अशा फ्युचर मधल्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला आठवत असतात आणि त्यातूनच आपल्याला माइंड बॉडी डिस्कनेक्ट होत असतो, म्हणजे ओव्हर थिंकिंग होत असतो. आता याचा शरीरावर कसा परिणाम होतो? तर सर्वात महत्वाचं की तुमचे हार्ट रेट्स असतात ते वाढतात, श्वास कमी होतो, स्नायूमध्ये ताण येतो आणि झोप बिघडते. कारण शरीराला वाटतं तुम्हाला काहीतरी धोका आहे, प्रत्यक्षात तो धोका नसतो, फक्त कल्पना असते. ओव्हर थिंकिंग इज इक्वल टू कंट्रोल नसलेली कल्पना आहे, नेहमी लक्षात ठेवा. आता यासाठी आपण एक पाहणार आहोत की 60 सेकंदाची ब्रीदिंग टेक्निक आपण कसं करू शकतो. एक सर्वात महत्वाचा, तुमच्याजवळ जर काय मोबाईल असेल तो खाली ठेवा, खांदे असतील ते सैल ठेवा, नाकातून श्वास घ्या, श्वास स्लोली स्लोली सोडा, श्वास घ्या, थोडासा होल्ड करा आणि परत सोडा. असं पुन्हा पुन्हा जर काही तुम्ही केला तर तुमच्या श्वासोश्वासावरती तुमचं लक्ष जातं आणि विचार आले तरी थांबवण्याचा प्रयत्न त्याला करू नका. पहिला फक्त श्वासोश्वासाकडे सतत करा, हे 3 वेळा करा. त्यानंतर श्वासोश्वास तुमचा जो आहे तो व्यवस्थित काम करायला सुरुवात होतो. आणि जेव्हा तुम्ही हे श्वासोश्वासाची टेक्निक यूज करता त्यावेळेला तुमची नर्वस सिस्टीम जी असते ती शांत होते. ब्रेनला एक तुमच्या माहिती मिळते की सध्याला धोका नाही आहे. मग ओव्हर थिंकिंग हळूहळू कमी होते, इंटेन्शनली हळूहळू कमी होण्यास मदत होत असते. आता आपल्याला आपल्या मेंदूवरती परत कंट्रोल मिळवायचं, हे नेहमी लक्षात ठेवा. आता लॉंग टर्म साठी कंट्रोलसाठी एक स्ट्रॅटेजी आपण करू शकतो की आपण 4 सवयी लावू शकतो. एक तर झोपण्यापूर्वी सगळे विचार लिहा, सर्वात वाईट काय होईल ते थोडंसं पहा, स्क्रीन टाइम कमी करा, डेली फिजिकल मुवमेंट म्हणजे व्यायाम वगैरे करू शकतात. ओव्हर थिंकिंग ज्या गोष्टी असतात याच्यामुळे आपल्याला सेन्सिटिव्हिटी आपली असते ती वाढत असते. सो आणि ती सेन्सिटिव्ह वाढल्यानंतर एन्झायटीमध्ये बदलत असते. सो इमोशनल जर का आपल्याला पाहायचं असेल तर आपण या गोष्टी करू शकतो. मी विरसन साळोखे, मेंटल हेल्थ प्रोफेशनल, मनसंवाद. माझ्याकडे दररोज येणाऱ्या लोकांच्या मध्ये ओव्हर थिंकिंग हा एक कॉमन मुद्दा आहे आणि चांगली बातमी अशी आहे की तो पूर्णपणे मॅनेज करता येतो. तुमचा मेंदू तुमचा शत्रू नाही, तो फक्त चुकीच्या सवयींच्या मध्ये अडकलेला आहे. सो ही जी रील आहे ती तुम्ही सेव्ह करा आणि आजपासून 7 दिवसापर्यंत ब्रीदिंग टेक्निकचा यूज करा, वापर करा. जर ओव्हर थिंकिंग तुमच्या आयुष्यावर परिणाम करत असेल तर खाली DM मध्ये काम मध्ये लिहा. तुम्ही एकटे नाही आहात, नक्की आपण मदत करू. धन्यवाद.